होता. तर बघा बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुमच्या माझ्यासारखाच एक सर्वसामान्य व्यक्ती होता. तो ड्युटीला जायचा प्रायव्हेट मध्ये. भटकर साहेब तुमच्यासारखं डबा घेतलं. वाटेमध्ये एक मंदिर दिसायचं. मंदिरामध्ये गेलं की घंटी वाजवायचं, देवाला पाया पडायचं आणि देवाला म्हणायचं, देवा 1 करोडची लॉटरी दे. किती करोडची लॉटरी? 1 करोडची लॉटरी. मग दररोजचा कार्यक्रम आहे. दररोज उठणे, डब्बा घेणे, घंटी वाजवणे, पाया पडणे आणि देवाला म्हणे, देवा 1 करोडची लॉटरी. हे असे सातत्याने 10 वर्ष 15 वर्ष झालं सातत्याने हे सुरू आहे. रोज तो देवाला मागतो, लॉटरी दे, लॉटरी दे, लॉटरी दे. एके दिवशी झाला असं की फार निराश झाला तो व्यक्ती. तो देवाच्या देवळाच्या मंदिरामध्ये गेला, जोरात घंटी वाजवली रागात आणि देवाला भांडू लागला, अरे किती निष्ठुर आहेस तू, ब्रह्मांड नायक आहेस, तुझ्याजवळ कशाची कमतरता आहे? तुला मागतो तर काय, 1 लॉटरी 1 करोडची. तुझा माझ्यावरचा आता विश्वास उडत चाललाय. तू देव नाहीस, तुझ्यामध्ये कुठलीच हालचाल दिसत नाही, तुझं हृदय जमत नाही. आजच्या नंतर मी तुझ्या देवळामध्ये कधीच पाऊल ठेवणार नाही आणि या घंटेला सुद्धा कधी मी हात लावणार नाही. असं म्हणून रडत रडत डबा उचलून नीट ड्युटीला निघून गेला. हे सगळं बघत होतं कोण? पुजारी. आपल्याला देव भेटत नाही, पण पुजारीला 100% देव भेटतं. त्याचं हॉटलाईन कनेक्शन असतं, बरोबर ना? सहसाही तो त्या मंदिराच्या बाहेर पडला. त्यांनी डायरेक्ट देवाला फोन लावला आणि जोरजोरात पुजारी देवाला भांडू लागला, अरे किती निष्ठुर आहेस तू. 15 वर्ष झालं हे माणूस मी बघतोय, ऊन वारा पाऊस कुठलाही ऋतू कधीच असं घडलं नाही की तो देवळामध्ये आला नाही आणि तुझी आराधना केली नाही. पण आज तुझ्यावरचा त्याचा विश्वास तुटला. तुझ्याकडे काय कमी आहे? तू नुसतं इशारा केला तर सगळ्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळत घेतील, पण तू का त्याला देत नाही? मला सुद्धा तुझ्यावरचा आता विश्वास तुटत चाललाय. असं म्हणून पुजारी सुद्धा देवाला भांडू लागला. त्यावेळी देवाने म्हणलं, जरा थांब. त्याला 15 वर्ष वाट बघायची गरजच नव्हती. तो मूर्ख आहे. त्यानं आल्याबरोबर मागितल्याबरोबर मी त्याला 1 करोड रुपयाची काय 10 करोड रुपयाची लॉटरी मी त्याला देणार होतो, पण त्या नालायकानं तिकीटच खरेदी केलं नाही. नुसतं देवाला मागणं हे दे ते दे, सत्यनारायण घे, लोटांगण घे, बरोबर ना? ते फार जमिनीवर पडून जातात बघ असं. लोटांगण नाही, लक्षात घ्या. दंडवत हे सगळं दे. देव प्रत्यक्षात येऊन असं काही आकाशवाणी करत नाही, कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून आपल्याला मार्ग दाखवत असतो. तुम्ही भाग्यवान आहेत की तुमच्या मनामध्ये कुठली तरी बर्निंग डिझायर आहे, एक जबरदस्त इच्छाशक्ती आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, असं त्याची सुद्धा इच्छा आहे. म्हणून ज्याला बोलवलंय त्याच्या कानात देवाला सांगितलं, कुणाला उचलू? त्याला उचललं त्या मंदिरामध्ये घेऊन जाणे, बरोबर आहे? आता तुम्हाला इथं आणलेलं, बरोबर ना? आता देवानं मार्ग दाखवला, चालायचं का नाही चालायचं कोण ठरवायचं? येणार आहे. बरं नुकसान काय? पैसे दिले, पैशाच्या बदल्यामध्ये वस्तूचा, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे डिसिजन स्वतःचा घ्या. हे ईश्वराची मदत आहे. या पृथ्वी तलावरलं कुठलंही काम आपल्या मर्जीनं होत नाही मित्रांनो. श्वास घ्यायची सुद्धा आपली अवकाश नाही, झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. आपण पाहतोय कितीतरी लोक ताटातलं घास घेत घेत जागेवर पडलेले आपण पाहिलेले. इथं आपण येणं ही ईश्वराची मर्जी आहे मित्रांनो. आणि मला असं वाटतंय की जी डायरेक्ट सेलिंगची जी ऑपॉर्च्युनिटी आहे सर्वसामान्य आणि मध्यम वर्गीय कुटुंबातल्या लोकांसाठीच आहे.